आणि या क्षणाची येणारी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालेला आहे। कारण शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या सकाळपासून अचानकपणे गायब झाल्यामुळे खळबळ उडालेली होती। अखेर शुभांगी पाटील या समोर आलेल्या आहेत। मी माझ्या उमेदवारीवरती ठाम असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी, त्यांच्या सोबत आपण अधिक माहिती घेणार आहोत। त्यांच्या सोबत थेट शुभांगी पाटील देखील आपल्या सोबत आहे। लक्ष्मण, ते आपल्या मतावरती ठाम आहेत, काय म्हणणं त्यांचं? खरं तर शुभांगी पाटील आता आपल्या सोबत आहे। खरं तर या सगळ्या निवडणुकीवरून हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आणि शुभांगी पाटील या सगळ्या निवडणुकीच्या केंद्रभागी राहिला, कारण त्या नॉट रिचेबल होत्या। कुणाचा दबाव आपल्यावर होता? माझा मोबाईल चार्जिंग नव्हती आणि मी बंद होता माझा मोबाईल, म्हणून मी न बोललेलं सांगितलं। नाही, आपण वारंवार एकच सांगताय की न बोललेलं बरं। गिरीश महाजनबद्दल आपल्याला विचारलं, त्यांचा आपल्याला फोन आला होता का आपण सांगितलं या विषयावर मी बोलणार नाही, पण नेमकं काय घडलं? इतका वेळ का लागला तुम्हाला समोर यायला? वेळ आल्यावर नक्कीच बोलेल, आपल्याच माध्यमाने बोलेल, आता नाही बोलणार। माझा मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून मोबाईल बंद होता। चार्जिंग नव्हतं हे कारण आताच्या याच्यात तरी शक्य नाही, मोबाईल गाडीतही चार्जर असतं, सगळीकडे चार्जर असतं, परंतु नेमकं काय घडलंय? चार्जर विसरली होती मी, म्हणून माझा मोबाईल बंद होता। वेळ आल्यावर ते पण सांगेल की चार्जर कुठे राहिलं होतं ते। ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण आपल्या उमेदवारीवर आताही ठाम आहात? उमेदवारीवर ठाम आहे आणि जिंकून पण आपणच येणार आहोत। का इतका विश्वास आपल्याला वाटतोय? कशाच्या आधारावर आपण इतका विश्वास व्यक्त करता की आपणच निवडून येणार? नाट्यमय घडामोडी सगळ्या जनतेने बघितलेत। जनता जनार्दन आहे, वोटर जनता आहे। कोणी नाट्यमय करणारे नाही आहेत, त्यांचं वोटिंग नाही, जनतेचं वोटिंग आहे। जनतेवर शुभांगी पाटलांचा आणि एक सामान्य बहिणीचा पूर्ण विश्वास आहे। महाविकास आघाडीवर विश्वास आहे, शिवसैनिकांवर विश्वास आहे। नक्कीच आपण जिंकणार आहोत, कारण की ज्याच्यात काबिलियतच नाही, फक्त घराणेशाही म्हणून ते जिंकतील हे होऊच शकत नाही। नेमका आपल्याला पाठिंबा कोणाकोणाचा? महाविकास आघाडीतल्या कुठल्या कुठल्या नेत्यांबरोबर आपली चर्चा झाली? कोणासोबत आपण चर्चा करून इतका कॉन्फिडन्स व्यक्त करताय? मी आमच्या माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली। राऊत साहेबांनी आत्ताच तुम्हाला तुमच्याच माध्यमाने सांगितलं, राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे। नाना पटोले साहेबांशी माझी चर्चा चालू आहे, अजितदादांशी माझी चर्चा चालू आहे, माननीय आमचे जयंत पाटील साहेबांची चर्चा आहे। नक्कीच एक सामान्य कार्यकर्त्याला घराणेशाही लोटून न काम करणाऱ्याला त्यांनी विश्वास आता दाखवला नाही। काय घोळ केला त्यांनी याच्यावर त्यांचा आता विश्वास राहिला नाही, माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास जनतेवर आहे, खालच्या व्यक्तीपर्यंत आहे आणि तिथे काम आपण केलेलं आहे। म्हणून पहिली महिला पदवीधर आमदार कोण देईल तर महाविकास आघाडी जनता देईल, बाकी नाही म्हणू। तुम्ही सुरुवातीला भारतीय जनता पार्टीकडे देखील गेला, त्यांच्याकडेही उमेदवारी मागितली होती, त्यांच्याकडनं उमेदवारी मिळाली नाही, म्हणून तुम्ही महाविकास आघाडीचा पर्याय निवडलेला आहे? नाही, मी त्यांच्याकडून उमेदवारी, त्यांना घराणेशाही हवी असेल किंवा राजाचा मुलगा हवा असेल, मी शेतकऱ्याच्या मुलीला त्यांना पाठिंबा द्यायचा नसेल म्हणून तो विश्वास नाही दाखवण्यात आला। पण महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी त्यांच्याकडे गेली। तुम्ही भाजपच्या कुठल्या नेत्यांबरोबर चर्चा केली होती की तुम्हाला उमेदवारी मिळावी आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न, कुणासोबत चर्चा नेमकी सुरू होती? जे मेन आहेत त्या नेत्यांकडे जाऊन आली होती। नावं काय? नावं तुम्हाला माहितीच आहे, प्रदेशाध्यक्षांकडे जाऊन आली होती। आता ज्यांनी सांगितलं की मागितले नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन आली होती, माननीय नेते मंडळींकडे जाऊन आली होती मी। आता ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपली एकूण भूमिका, आपल्यासोबत महाविकास आघाडीचे 3 पक्ष आहे, तुमच्यासोबत काही शिक्षक संघटनांचेही नेते आहेत, कोण कोण सोबत असणार आहे आपल्यासोबत? मी TDF-कडेही पाठिंबा मागितलेला आहे, मुख्याध्यापक संघटनेकडे, माध्यमिक शिक्षक संघटनेकडे, शिवसैनिक तर शिक्षक सेना तर आहेतच, याचे शिक्षक भारतीकडेही मागते, कपिल पाटील साहेबांकडेही बोलते त्यांच्याशी। अशा अनेक संघटनांकडे माझा पाठिंबा चालू आहे आणि नक्कीच त्या संघटनाही मला पाठिंबा देतील, कारण की मी हाडाची शिक्षिका आहे। मी राजाची मुलगी नाही, मी हाडाची शिक्षिका आहे, म्हणून शिक्षक संघटना माझ्याबरोबर राहतील, कारण की आम्हाला इतिहास घडवायचा आहे। शिक्षक संघटना ह्या तळागाळाचे लोकांचे कामं करतात। खरं तर तुमच्या या सगळ्या उमेदवारीवर तुम्ही हे करताय की मातोश्रीकडनं तुम्हाला पाठिंबा आहे, शिवसेनेकडनं पाठिंबा आहे, मात्र तुमच्या उमेदवारीला नाशिकच्या एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थात बबनराव घोलपांनीच विरोध केलेला आहे की तुम्हाला उमेदवारी देऊ नये, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका बबनराव घोलपांनी घेतली। वरिष्ठ त्याविषयी बोलतील, मी नाही बोलणार। ते पण माझेच भाऊ आहेत, त्यांना नक्कीच वरिष्ठ काय ते सांगतील, मी त्याच्यात निर्णय नाही देऊ शकत, कारण की ते माझ्याशी हे नाही।
नाही, परंतु ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला एक गट आपल्या सोबत आहे शिवसेनेचा. मातोश्रीवरती आपण गेलात, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना भेटलात. मग घोलपांचा नेमका विरोध काय कारण असू शकतं? ते मी नाही सांगू शकत. प्रत्येकाची विचार करण्याची ज्याची त्याचा विषय वेगवेगळा आहे. मी बोलून चुकीचं ठरेल. पक्षश्रेष्ठी आमचे माननीय उद्धवजी साहेब आणि अभ्यंकर साहेब किंवा राऊत साहेब हे त्यांना आदित्य साहेब हे त्यांना सांगतील, मी नसते. तर नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील